रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. बऱ्याच जणांच्या मनामध्ये भेडसावत असलेला प्रश्न, सर मेंढीपालन बंदिस्त होऊ शकतं का? तर हा जर प्रश्न तुमच्या मनात जर येत असेल तर आपण आवर्जून माझं जे मेंढीपालन आहे ते गेल्या 4 वर्षापासून मेंढीपालन आहे, हे तुम्ही प्रत्यक्षात पाहून मेंढीपालन बंदिस्त होऊ शकतं का नाही याचं उत्तर तुम्हाला निश्चित मिळू शकेल. तर उत्तर मी दिलेलं आहे. जवळजवळ मेंढीपालन बंदिस्त होऊ शकतं का? तर मेंढीपालन बंदिस्त होऊ शकतं. कोणत्या प्रकारच्या मेंढ्या आपण खरेदी कराव्या? मेंढ्या घ्याव्यात का पिल्लं घ्यावीत का दोन्ही घ्यावीत? तर लक्षात ठेवा, मेंढीपालन जर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला जर करायचं असेल आणि तेही बंदिस्त स्वरूपामध्ये जर करायचं असेल तर अगदी पहिलं एक वर्ष जर तुम्हाला म्हणजे लगेच पैसा नको असेल तर साधारण 4 ते 5 महिन्याची लहान पिल्ले साधारण 4,000 5,000पर्यंत ही खाती पिल्ले बरं का, ही मिळतात. आणि ती खाती पिल्लं साधारण 7 किंवा 8 महिन्यामध्ये आपण जर बंदिस्तमध्ये सांभाळली आणि त्यांच्यासाठी जर त्यांच्यापेक्षा जर थोडासा जास्त म्हणजे साधारण एक 10 महिन्याचा बकरा जर त्यांच्यामध्ये ठेवला तर 7 महिन्याच्या पुढे ती पिल्लं अगदी व्यवस्थित माझ्यावर येऊन, लक्षात ठेवा, तुम्हाला साधारण वर्षभरात उत्पादन ते सुरू करतात. भांडवल जास्त गुंतवावं लागत नाही आहे. समजा 5,000ला एक पिल्लू जर आपण धरलं, चांगलं 4-5 महिन्याचं 4-5 महिन्याचं पिल्लू हे उन्हाळ्यामध्ये सर्व प्रकारचे हे साधारण म्हणजे कसं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा मेंढीपालकांना हे माहीत नाही की त्याचं वजन कसं वाढवायचं. त्याच्यामुळं साधारण 20 ते 22 किलोचं जे आहे अगदी जास्तीत जास्त 8,000 रुपयापर्यंत, अगदी 10,000च्या आतमध्ये, जातीवंत असेल तर 12,000 रुपये, साधारण 5-6 महिन्याचं कुकरू असतं, फिमेल बरं का. ती जर घेतली तुम्ही आणि 1,00,000 रुपयाचं भांडवल जर तुम्ही गुंतवलं तर 1 वर्षाच्या आतमध्ये तुमचं उत्पादन सुरू होतं. आता जर तुम्हाला लगेच उत्पादन पाहिजे असेल तर मेंढी कोणत्याही प्रकारची असू द्या, जर पिल्लं झालेली मेंढी जर घेतली तुम्ही किंवा गाभण मेंढी जर घेतली तर ही गाभण मेंढी बंदिस्त होऊ शकते. होऊ शकत नाही असं नाही. ते बंदिस्त कशी करायची? मेंढी घेतलेल्या मेंढ्या बंदिस्त कशा करायच्या? फिरस्ती मेंढी बंदिस्त कशी करायची किंवा फिरस्ती शेळी बंदिस्त कशी करायची याच्यावरती मी व्हिडिओ पाठीमागं अपलोड केलेले. जर आपणास पाहिजे असेल तर मी आणखीन व्हिडिओ त्याच्याबद्दल अपलोड करीन आणि जे जे माझे अनुभव आहेत, मयूर सरांचे अनुभव आहेत, ते शेअर करण्याचा तुमच्याशी व्हिडिओमार्फत प्रयत्न करीन. कोणत्याही प्रकारची मेंढी घ्या, पिल्लं असलेली घ्या खाली किंवा पिल्लापासून 5 महिन्याच्या पिल्लाच्या पुढच्याचं बंदिस्त मेंढीपालन करा किंवा गाभण मेंढी घेऊन तुम्ही मेंढीपालन करू शकता. फक्त मेंढी घ्यायचं म्हणलं, लक्षात ठेवा की कमीत कमी 20,000 आणि जास्तीत जास्त 40,000पर्यंत हा मेंढ्यांचा दर आहे. त्याची उंची म्हणजे एकंदरीत त्याची असणारी फिगर, दिखाऊपणा, ह्याच्यावरती त्या मेंढीचे भाव असतात. आमच्या जवळच इथं आटपाडी म्हणून तालुका आहे. आटपाडी असेल किंवा सांगोला असेल किंवा अकलूज असेल, या ठिकाणी अगदी उत्कृष्ट प्रकारच्या सर्व जातीच्या
व्यवस्थित किमतीला मेंढ्या मिळू शकतात खरेदीसाठी. बरं का, लक्षात ठेवा. शक्यतो आटपाडी अवॉइड करा. माल चांगला असतो आटपाडीमध्ये, परंतु तिथे किमती तशाच पद्धतीनं हायेस्ट आहेत. सांगोला आणि अकलूज या बाजारातून जर तुम्ही मेंढी खरेदी केली, अगदी कमीत कमी तुमचं शेळीपालन मुळता जर असेल तर नुकत्याच त्याच्यामध्ये 2 मेंढ्या, एक 2-3 मेंढ्या सेपरेट अपार्टमेंट करून त्यांना वेगळ्या कप्प्यामध्ये जर तुम्ही जे शेळीपालनाला तुम्ही खर्च करताय त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये मेंढीपालन, अगदी बंदिस्त मेंढीपालन व्यवस्थितरित्या होऊ शकतं. आम्ही कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे ते नियोजन जर तुम्हाला पाहायचं असेल तर मुक्काम पोस्ट पिलीव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर इथे तुम्ही संपर्क करू शकता. आम्ही या मेंढीपासून मिळणारं उत्पादन जे आहे ते आम्ही विक्रीसाठी ठेवत असतो. वेगवेगळ्या शेतकऱ्यांना हे विक्री अगदी काळजीपूर्वक सांभाळणाऱ्या व्यक्तीला हे आम्ही देत असतो. मात्र सध्या माझ्याकडं पिल्लं उपलब्ध नाहीत. म्हणजे आता जवळजवळ एप्रिल 2026 चालू आहे. माझ्या मेंढ्या सर्व गाभण आहेत आता उन्हाळ्यामध्ये. फायदा काय आहे याच्यामध्ये? मेंढीपालनच का करायचं? तर शेळीपालनाचा जर विचार केला तुम्ही तर त्याच्यासाठी असणारा वाढता खर्च, त्याच्यासाठी असणारे वाढते आजार, मेंढीला एकतर कमी आजार येतो. लक्षात ठेवा, आजार येतच नाहीत. तुम्ही जर शेळीपालनाप्रमाणे जर त्याची काळजी केली मेंढ्यांची तर कुठल्याही प्रकारचा आजार सहजासहजी मेंढ्यासनी येत नाही. आणि अगदी ऊस बागा ज्यांच्या आहेत त्यांनी उभ्या बागत किंवा ऊसामध्ये जरी तुम्ही मेंढी सोडली तर तुम्हाला ती ऊस खाताना नाही दिसणार. त्या मेंढ्या तुम्हाला झाडं खातानाही दिसणार नाही. खाली मान घालून ते गवत खात असतात. त्याच्यामुळं कुठल्याही मनामध्ये शंका न येता की मेंढीपालन करायचं आहे परंतु बंदिस्त होऊ शकतं का, असे महाराष्ट्रामध्ये कितीतरी माझ्यासारखे मेंढीपालक आहेत की ज्यांचं मेंढीपालन पूर्णपणे बंदिस्त आहे. कारण जमिनी आता जेवढ्या पाहिजेत तेवढ्या चरण्यासाठी राहिलेल्या नाहीत आणि सर्व समाजामध्ये मेंढीपालन हे बंदिस्त प्रमाणे होऊ शकतं. काय एक्स्ट्रा मार्गदर्शन पाहिजे असेल तर मयूर सरांना किंवा मला फोन करून आपण विचारू शकता. शेळीपालनाला, मेंढीपालनाला तुम्ही भेट देऊ शकता आणि प्रत्यक्ष स्थिती कशी आहे ती पाहू शकता आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता. बऱ्याच जणांनी मनात शंका होती की शेळीपालन बंदिस्त होऊ शकतं पण मेंढीपालन बंदिस्त होऊ शकतं का? तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ अपलोड केला. भगवंतांनी दिलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचं कार्य केलं. त्यांनी दिलेलं ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.